जिंतुरात नाफेड खरेदी केंद्राला अचानक आग, सुमारे 2 लाखाचं आर्थिक नुकसान. परभणी जिल्ह्यातील जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे असलेल्या नाफेड खरेदी केंद्राच्या शेडमध्ये सोमवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीमध्ये बारदाना सीसीटीव्ही डीव्हीडीआर जळून खाक झाला आहे. या घटनेत अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपयाचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे. याबाबत सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागील मैदानात सुरू असलेल्या नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्रात शेतकऱ्याकडून खरेदी केलेला हरभरा व रिकामा बारदाना साठवून ठेवण्यात आला होता. दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 7:30च्या सुमारास अचानक शेडमधून धूर व ज्वाळा उठताना दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी व उपस्थित हमाल शेतकरी व नाफेड कर्मचाऱ्यांनी तात्काळ जिंतूर नगर परिषद अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे एस गायकवाड, रोहित देशमुख, शेख शफीक वाहन चालक, सिद्धार्थ भवाळे आदीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अश्विन कारंजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्हीच्या डीव्हीडीआर सेटअप बॉक्स मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून या आगीत 50 किलो वजनाचे अंदाजे 4000 बारदाण्याचे पोते डीव्हीडीआर सेटअप बॉक्स जळून खाक झाला आहे. या प्रकरणी बातमी देईपर्यंत जिंतूर पोलिसात कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे. जिंतूर शहर न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर शहर न्यूज चॅनलसाठी मी शेख अली.